कलर बघा किती मस्त आलाय, छान वाटत ना. हो. आणि स्लो याच्यावरती सगळं करायचं, त्यामुळे कसं जेवण छान होतं. स्लो गॅसवरती, स्लो चुलीवरती जेवण बनवलं ना. नमस्कार, आज आपण अंडा तवा फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य ते आपण बघून घेऊया. अंडा तवा फ्राय बनवायची पूर्ण इकडे तयारी झालेली आहे. तर एकदा पाहून घेऊया साहित्य काय काय घेतलंय. अंडा तवा फ्राय बनवण्यासाठी आपण ही 5 अंडी घेतले. आणि फोडणीसाठी आपण लसूण घेतलाय, 10-12 पाकळ्या लसूण आहे ना कापून घेतलाय. थोडं आलं कापून घेतलंय आणि मिरच्या आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी घेतलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर आपण फोडणीला कांदा टाकणार आहोत, टॅमॅटो आहे आणि शिमला मिरची. अच्छा. आणि बाकी हे आपले मसाले आहेत. गडशीबंधू मसाला आहे, गरम मसाला आहे, थोडासा चाट मसाला आहे, मीठ आहे, हळद. आणि थोडं बटर वापरणार आहोत. तेल तर आपण वापरणार, पण थोडस बटर पण वापरणार आहोत. टेस्ट थोडी छान लागते. आणि इकडे कोथिंबीर, आणि ही कोथिंबीर आहे बारीक कापून घेतलेली, वरून टाकायची. ओके. तर आता अशी पूर्ण तयारी झालेली आहे. आता पहिला आपल्याला काय करायचंय, आता आपण आहे ना अंडी कापून घेऊया. ही अंडी आहेत आपण उकडून घेतलेली आहेत, सोडून घेतलेली आहेत. अच्छा. फक्त आहे ना आपल्याला आता कापून घ्यायची. बरं. हाफ ऑफ करून घ्यायचे. हो हो हो. ओके. ही अंडी आपण अशी कापून घेऊया. 2 भाग करून घ्यायचे अंड्याचे. हो. 5 अंडे आपण घेतलेले आहेत तिकडे. हो हो, 5 अंडी घेतलेले. आम्ही त्या जास्त आपल्याला करायचं असेल तर हे क्वांटिटी जास्त करावी लागेल. हो. आपली अंडी कापून झालेली आहेत. आता आपण फोडणी देऊया. बरं. तवा मस्त आपला गरम झालेला आहे. तर आपण आहे ना याच्यात तेल टाकतोय. ओके. एक मी अंदाजे तेल टाकते. म्हणजे बटर घेतलंय ना, ते तेल टाकल्यानंतर टाकायचं बटर, नाहीतर ना कालपटपणा येते. अच्छा. मस्त बटर आणि तेल असं एकदम मिक्स झालेलं आहे. हो. त्याच्यात ना आपण लसूण टाकूया. ओके. लसूण आपण बारीक करून घ्यायचंय. हो हो, बारीक कापून घेतलाय लसूण. गॅस साधारण मिडियम ठेवायचा. हो हो. गॅस असा फास्ट नाही ठेवायचा आणि स्लो पण नाही ठेवायचा, थोडा मिडियमच ठेवायचा. लसूण टाकल्यानंतर आहे ना हे आलं टाकते. लास्टला मिरची टाकते. बर. हे थोडं लालसर झालं ना की कांदा टाकायचा त्याच्यात. अच्छा. हे लसूण आणि अद्रकचा जो वास असतो ना तो निघून जातो. ओके. लसूण आहे ना अशी लालसर झाले. तर आता याच्यात आहे ना कांदा टाकते. बरं. 2 कांदे घेतलेले मीडियम, बारीक कापून घेतलेले. ओके. लसूण कशी एकदम मस्त दिसते ना. हो, मस्त लालसर झाले. कांदा पण आपण थोडा लाल मस्त करून घेऊया. कांद्यात आहे ना मीठ वापरते. हे 2 चम्मच मीठ घेतले, ते पूर्ण टाकते. ओके. कांदा लवकर कसा मऊ पण होईल. कांदा पण मस्त असा लालसर झालाय. तर जरा टॅमॅटो टाकते. अच्छा. टॅमॅटो पण एक 2 टॅमॅटो घेतलेले. मस्त मऊ होऊन द्यायचं कांदा टोमॅटो. हो हो. ती ग्रेव्ही पण झाली ना एकदम छान, खायला पण छान लागतं, चव पण छान येते. टॅमॅटो शिजण्यासाठी 5 मिनिटं झाकण ठेवते. अच्छा. म्हणजे टॅमॅटो एकदम एकजीव छान होईल. 5 मिनिटं झाले, आपण झाकण काढूया. टॅमॅटो ही छान असा मस्त असा शिजलेला आहे, एकजीव झालाय. तर याच्यात आहे ना कढीपत्ता ठेवलाय ना पूर्ण याच्यात टाकते. ओके. कढीपत्ता कसा फोडणीवर टाकला ना तर जरा करपण्याची अशी शक्यता असते. त्याच्यामुळे कांदा टॅमॅटो झाला की कढीपत्ता टाकायचा. आता याच्यात आपण शिमला मिरची टाकते. 1 शिमला मिरची घेतली. शिमला मिरची शिजायला काही टाइम लागत नाही. हो, पटकन शिजते. पटकन शिजते शिमला मिरची. आता आपण याच्यात हळद टाकतो. एक अर्धा चमच हळद घेतली.
नंतर घरची बंधू मसाला आहे, हा. 2 चम्मच आहे, ओके. तो टाकते. नवीन मसाला तयार झालाय. हो, ऑर्डरसाठी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे बघा. कलरही छान आलाय. हो. जेव्हा नवीन मसाला असतो ना हां. तेव्हा आपण 1-2-2.5 चम्मच मसाला टाकतो. हा. ते 1.5 चम्मचच टाकायचा मसाला, हा. कमी टाकायचा, कारण त्याला जरा म्हणजे असा तिखटपणा खूप असतो. हो. महिना झाला की आपण मसाला थोडा टाकू शकतो अंदाजाने, पण जेव्हा नवीन मसाला असतो ना तेव्हा मसाला थोडा कमीच वापरायचा. त्यात गरम मसाला टाकते आणि चाट मसाला. ओके. ग्रेव्ही बघा कशी मस्त झालेली आहे. थोडी कोथिंबीर. ओके. आपला मसाला एकदम एकजीव झालेला आहे. हो, मस्त ग्रेव्ही झाली. मस्त अशी ग्रेव्ही झाली. हां. तर आता आपण आहे ना ह्याच्यात अंडी ठेवणार आहोत. ओके. अंड्यांचे काप असे ठेवायचे मस्त. मसाल्याच्या मध्ये थोडे टाकायचे. छान. थोडी कोथिंबीर टाकायची. 1-2-3 मिनिटं वाफ घ्यायची. बर. 2 मिनिटं झालेली आहेत. हो. 2 मिनिटांनी आहे ना आपण यांना अशी पलटी मारूया. ओके. झटपट असं आपण नेहमी अंड्याचं कालवण किंवा काय असं बनवतच असतो. हो. अरे अंडा तवा फ्राय वेगळं जरा काहीतरी. एक बाजू झाली, आता दुसऱ्या बाजूला पण मस्त मसाले लागते. ती पण 1-2 मिनिटं ठेवूया बर. आणि गॅस बंद करूया. जो मसाला आपण याचा बनवलाय तो एकदम प्रॉपर आपण शिजवून घेतलाय. अच्छा. त्याच्यामुळे हे 2 मिनिटं ठेवूया आपण ढाकण बर. आणि गॅस बंद करूया. ओके. बघा मस्त अशी आपली अंडा तवा फ्राय मस्त झालेले आहे बघा. हो. एकदम अशी जरा आपण त्याला एकदम तेल सुटलेलं आहे. हो. तरी आलेली एकदम मस्त. आपण हे काढून घेऊया. कलर बघा कधी मस्त आलाय. छान वाटत ना. हो. आणि स्लो याच्यावरती सगळं करायचं, हो. त्यामुळे कसं जेवण छान होतं. स्लो गॅसवरती, स्लो चुलीवरती जेवण बनवलं ना. अशा प्रकारे मस्त अंडा तवा फ्राय तयार झालेला आहे. तर आता आपण कोथिंबीर टाकली की आपण खायला तयार. मस्त. हा अंडा तवा फ्राय आहे ना, तर तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत, पाव किंवा ब्रेड, हो, किंवा आपण रस्सा भात किंवा केला ना तरी हा खाऊ शकतो. हो. खूप छान लागतो. अशा प्रकारे अंडा फ्राय तयार आहे. तुम्ही करून बघा आणि कसं झालंय ते आम्हालाही सांगा. धन्यवाद.